Hello students, today we are learn about the nature of roots of a quadratic equation. To find the nature of roots of a quadratic equation, also the relation between the roots of a quadratic equation and the coefficient of a quadratic equation, and also to form a quadratic equation. Quadratic equation तयार करा. पहिल्यांदा आपण पाहणार आहोत क्वाड्रॅटिक इक्वेशन्सचे जे रूट्स आपण काढलेले. सॉल्विंग द क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय 3 मेथड्स. नंबर 1 फॅक्टरायझेशन मेथड, नंबर 2 कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड अँड नंबर 3 फॉर्म्युला मेथड. या तीनही मेथडनी आपण दिलेल्या इक्वेशनचे रूट्स काढलेले. आज आपल्याला त्या रूट्सचं नेचर पाहायचं आहे. नेचर काय असतं, नेचर कशाने डिनोट केलेलं असतं हे आपण पाहणार आहे. नेचर ऑफ रूट्स ऑफ ए क्वाड्रॅटिक इक्वेशन. नंबर 1, इफ बी स्क्वेअर मायनस 4ac इक्वल टू 0, then the roots are real and equal. Then the roots are real and equal. बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू जर 0 आली तर त्या इक्वेशन त्या रूट्सचं नेचर हे रियल आणि इक्वल असतं. नंबर 2, इफ बी स्क्वेअर मायनस 4ac ग्रेटर दॅन 0, देन द रूट्स आर रियल अँड अनइक्वल. इफ delta is greater than 0, that is b square minus 4ac ची व्हॅल्यू जर पॉझिटिव्ह आली तर रूट्स हे रियल अँड अनइक्वल असतात. अँड थर्ड, इफ b square minus 4ac less than 0, that is negative, then the roots are not real. So the nature of roots of a quadratic equation is determined by the value of b square minus 4ac. आपल्याला दिलेल्या इक्वेशनच्या रूट्सचं नेचर जर काढायचं असेल तर आपल्याला बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू काढायची. फॉर्म्युला मेथडमध्ये आपण पहिल्यांदा काढून घेतलेली ही व्हॅल्यू. बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू काढायची. जर ही व्हॅल्यू 0 आली तर दिलेल्या इक्वेशनचे रूट्स रियल अँड इक्वल असतात. इफ पॉझिटिव्ह असेल तर रियल अँड अनइक्वल, अँड इफ निगेटिव्ह असेल तर आर नॉट रियल. सो वी डिटरमाइन द नेचर ऑफ रूट्स बाय बी स्क्वेअर मायनस 4ac. सो बी स्क्वेअर मायनस 4ac इज कॉल्ड डिस्क्रिमिनंट. Discriminant, and it is denoted by delta, small triangle, that is delta equal to b square minus 4ac. b square minus 4ac डेल्टा ने डिनोट करतात आणि याला डिस्क्रिमिनंट असं म्हणतात. याच्यावरून आपल्याला रूट्सचं नेचर समजतं. सपोज नंबर 1, इफ b स्क्वेअर मायनस 4ac इक्वल टू सपोज 100. आता बी स्क्वेअर मायनस 4ac ची किंमत जर 100 असेल, 100 म्हणजेच पॉझिटिव्ह आली म्हणजेच ही काय झाली, ग्रेटर दॅन 0. ग्रेटर दॅन जर 0 आलेली असेल तर नेचर काय असतं, रियल अँड अनइक्वल. इफ बी स्क्वेअर मायनस 4ac इक्वल टू 0, जर बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू 0 आली, the roots are real and equal. And if b square minus 4ac equal to minus 2, that is less than 0, negative value आलेली असेल, the roots are not real. Activity, fill in the blanks. याच्यामध्ये दिलेले व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट, डेल्टाची व्हॅल्यू दिलेली. आत्ताच आपण पाहिलेलं आहे डेल्टा काय. इफ डेल्टा इज पॉझिटिव्ह, निगेटिव्ह अँड 0,
देन व्हॉट इज द नेचर ऑफ द रूट्स, रूट्सचं नेचर काय आहे. मग आपण पहिल्यांदा व्हॅल्यू ऑफ द डिस्क्रिमिनंट, फर्स्ट व्हॅल्यू आहे 50, दॅट इज पॉझिटिव्ह. इफ डेल्टा बी स्क्वेअर मायनस 4ac is greater than 0, that is positive, then the nature of the roots, yes, the nature of the roots are real and unequal. Real and unequal. If value of discriminant is minus 30, that is b square minus 4ac is less than 0, then the nature of the roots are not real. And if the value of discriminant is 0, that is the b square minus 4ac equal to 0, then the nature of the roots are real and equal. Real and equal. Relation between the roots of a quadratic equation and the coefficient, we know that the equation, if equation is ax square plus bx plus c equal to 0, then the roots of this equation are alpha and beta, that is alpha and beta are the roots. If alpha and beta are the roots, then the relation between these roots and the coefficient of a quadratic equation, roots कोणते आहेत, अल्फा आणि बीटा, कोएफिशिएंट कोणते आहेत, coefficients are a b c, coefficients are a b c. मग ह्या रूट्स आणि कोएफिशिएंट यांच्यामध्ये आपल्याला रिलेशन घ्यायचं. तर रिलेशन दोन टाईपमध्ये, एक अल्फा प्लस बीटा अँड अल्फा इंटू बीटा. नंबर 1 दॅट इज द सम ऑफ द रूट्स, सम ऑफ रूट्स अल्फा प्लस बीटा, सम ऑफ द रूट्स अल्फा प्लस बीटा इक्वल टू मायनस b upon a. Alpha and beta are two roots of the equation and a, b, c are coefficients. Then relation between the roots and the coefficients is, first point, sum of the roots alpha plus beta equal to minus b upon a. This is a formula. Number 2, product of roots, product of roots, that is alpha into beta, alpha into beta equal to c upon a. दोन फॉर्म्युले पाहिले, अल्फा प्लस बीटा इक्वल टू मायनस बी अपॉन ए अँड अल्फा इंटू बीटा इक्वल टू सी अपॉन ए. प्रॅक्टिस सेटमध्ये क्वेश्चन्स आहेत, या टाईपचे क्वेश्चन्स, याचे एक्झाम्पल्स हे पुढच्या क्वेश्चन्समध्ये पाहूया. थर्ड पॉइंट, to obtain a quadratic equation having given roots, roots दिलेले असतील तर quadratic equation तयार करायचं. आत्तापर्यंत quadratic equation वरून रूट्स काढले, आता आपल्याला रूट्स वरून quadratic equation तयार करायचं. सपोज अल्फा अँड बीटा आर द गिव्हन रूट्स, अल्फा अँड बीटा आर द गिव्हन रूट्स. मग आपण पहिल्यांदा अल्फा प्लस बीटा, अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू काढायची, जी व्हॅल्यू येईल त्याच्यावरून इक्वेशन इज, हेज इक्वेशन इज, दॅट इज इक्वेशन इज एक्स स्क्वेअर मायनस इन ब्रॅकेट अल्फा प्लस बीटा इंटू एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इक्वल टू 0. जर दोन रूट्स दिलेले असतील तर त्याच्यावरून इक्वेशन कसं ऑब्टेन करायचं, कसं फॉर्म करायचं, एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा, दोन्ही रूट्सचे ॲडिशन करायचे, मायनस साइन इंटू एक्स प्लस दोन्ही रूट्सचा प्रोडक्ट्स, दॅट इज एक्स स्क्वेअर मायनस सम ऑफ रूट्स
into x plus product of roots equal to 0. Practice set 2.5. Question first. Activity. Fill in the gaps and complete. Number 1. Quadratic equation is ax square plus bx plus c equal to 0. एक क्वाड्रॅटिक इक्वेशन दिले आणि त्या क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये बी स्क्वेअर मायनस 4ac इक्वल टू 5 दिले and b square minus 4ac equal to minus 5. 5 that is greater than 0, minus 5 that is less than 0. आणि यावरून ॲक्टिव्हिटीमध्ये आपल्याला काय कंप्लीट करायचं आहे, नेचर ऑफ द रूट्स. नेचर ऑफ द रूट्स विचारले. मग नेचर ऑफ द रूट्स काय येणार आहे, जर बी स्क्वेअर मायनस 4ac पॉझिटिव्ह असेल तर नेचर इज रिअल अँड अनइक्वल. Real and unequal. If b square minus 4ac equal to 5 that is greater than 0, then the nature is real and unequal. And if b square minus 4ac equal to minus 5 that is less than 0, पॉझिटिव्ह आला असेल तर रिअल अँड अनइक्वल, निगेटिव्ह आलेला असेल तर नॉट रिअल. नॉट रिअल. 0 असेल तर रिअल अँड इक्वल, पॉझिटिव्ह असेल रिअल अँड अनइक्वल अँड निगेटिव्ह असेल तर नॉट रिअल. नंबर सेकंड ॲक्टिव्हिटी. सम ऑफ द रूट्स -7. क्वाड्रॅटिक इक्वेशन घ्यायचे and product of roots is -5. मग सम दिली आणि प्रोडक्ट दिले तर कसं क्वाड्रॅटिक इक्वेशन लिहायचं, तर पहिल्यांदा घ्यायचं एक्स स्क्वेअर, त्यानंतर सम ऑफ रूट्स. मागाशी सांगितलं तसं सम ऑफ रूट्स दॅट इज अल्फा प्लस बीटा. मग सम ऑफ रूट्स मायनस इक्वेशन आहे इन ब्रॅकेट अल्फा प्लस बीटा सम ऑफ द रूट्स into x plus alpha into beta equal to 0 इथे x square minus sum of the roots into x plus product of the roots equal to 0. मग sum of the roots ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे मायनस. सम ऑफ द रूट्स दिलेले ॲक्टिव्हिटीमध्ये -7 इंटू एक्स प्लस प्रोडक्ट दिलेल्या ॲक्टिव्हिटीमध्ये -5 इक्वल टू 0. सम ऑफ द रूट्स लिहिलं, प्रोडक्ट ऑफ रूट्स लिहिलेले. हे इक्वेशन आहे एक्स स्क्वेअर मायनस इन ब्रॅकेट सम ऑफ रूट्स इंटू एक्स प्लस प्रोडक्ट ऑफ रूट्स. सम ऑफ रूट्स -7, प्रोडक्ट ऑफ रूट्स -5, मायनस मायनस प्लस होईल. हेच एक्स स्क्वेअर प्लस 7x मायनस 5 इक्वल टू 0. दॅट इज आपण तिथे लिहिणार एक्स स्क्वेअर प्लस 7x मायनस 5 इक्वल टू 0. नंबर थर्ड. इफ अल्फा अँड बीटा आर रूट्स ऑफ ए क्वाड्रॅटिक इक्वेशन. जर हे रूट्स दिलेले असतील क्वाड्रॅटिक इक्वेशन्सचे, क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेलं आहे 2x स्क्वेअर मायनस 4x मायनस 3 इक्वल टू 0, अल्फा प्लस बीटा अँड अल्फा इंटू बीटा याच्या व्हॅल्यू काढायच्या. तर अल्फा प्लस बीटा इक्वल टू व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे काय व्हॅल्यू असते, -b अपॉन a and alpha into beta c upon a equal to मायनस b ची किंमत किती आहे -4 मायनस
-4 अपॉन एची व्हॅल्यू 2. मायनस मायनस प्लस होईल 4 अपॉन 2 इक्वल टू 2. सीची व्हॅल्यू या ठिकाणी -3 इक्वल टू -3 अपॉन 2. कॅल्क्युलेशन करून तुम्ही डायरेक्ट ॲन्सर लिहा किंवा हे समजून सांगण्यासाठी मी तुम्हाला असं दिलेले. अल्फा प्लस बीटा 2 येते. अल्फा इंटू बीटा -3 अपॉन 2. Question second. Find the values of the discriminant for the following quadratic equation. Discriminant means delta, that is b square minus 4ac ची फक्त व्हॅल्यू इथं काढायची. आपण फॉर्म्युला मेथडमध्ये व्हॅल्यू काढून फॉर्म्युल्यात किमती ठेवलेल्या. इथं फक्त तुम्हाला डिस्क्रिमिनंटची किंमत काढायची. एक्झाम्पल फर्स्ट, x square plus 7x minus 1 equal to 0. Solution. Comparing this equation with ax square plus bx plus c equal to 0, then we write down the values of a, b, c. Hence a equal to x square चा coefficient 1, b equal to positive 7 and c equal to -1. That is discriminant, that is delta. Hence delta equal to b square minus 4ac. एवढीच व्हॅल्यू आपल्याला काढायची. इक्वल टू b स्क्वेअर, b ची व्हॅल्यू या ठिकाणी ठेवूया. b स्क्वेअर, b ची व्हॅल्यू आहे 7, 7 चा स्क्वेअर -4 मल्टिप्लाय a ची किंमत 1 मल्टिप्लाय c -1. 7 चा स्क्वेअर 49, निगेटिव्ह इंटू निगेटिव्ह पॉझिटिव्ह 4 इंटू 1 इंटू 1 4. 49 plus 3 53. Hence the value of the discriminant is 53. Example second, 2y square minus 5y plus 10 equal to 0. Again comparing this equation with ax square plus bx plus c equal to 0, then we write down the values of a, b, c. That is a equal to 2, b equal to -5 and c equal to 10. Find out the values of discriminant, that is delta equal to b square minus 4 is equal to b. -5 square -4 multiply a ची व्हॅल्यू 2 into multiply 10. Hence 5 square 25, negative into positive negative 4 into 2 8, 8 into 10 80. Hence 25 minus 80 equal to, दोन अपोजिट साइन आहेत म्हटल्यानंतर सबट्रॅक्शन येणार. मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करा, मोठ्या संख्येत साइन द्या. -55. Hence the value of the discriminant is -55. Example third, 2 x square plus 4x plus 2 into √2 equal to 0. Again comparing this equation with ax square plus bx plus c equal to 0. Hence a equal to coefficient of x square, that is √2, b equal to coefficient of x 4 and c equal to constant term 2√2. Find out the value of the discriminant, that is delta. Delta equal to b square minus 4ac equal to b square, b ची व्हॅल्यू 4 square minus 4 multiply a √2
into C 2 root 2. 2 root 2. 4 square 16. Then negative into positive negative. आता आपल्याला पहिलं मल्टिप्लिकेशन करायचं. 4 into 2 8. 4 into 2 8 and root 2 into root 2 equal to 2. Hence equal to 16 minus 16 equal to 0. Hence again this equation. In this equation comparing with ax square plus bx plus c equal to 0. a b c च्या व्हॅल्यू लिहिल्या. डिस्क्रिमिनंट काढण्यासाठी b स्क्वेअर मायनस 4ac व्हॅल्यू लिहिली. b ची किंमत या ठिकाणी 4. 4 चा स्क्वेअर 16 मायनस 4 इंटू a रूट 2 इंटू c 2 रूट 2. रूटच्या बाहेरच्या संख्यांचा पहिला गुणाकार करा. 4 इंटू 2 8. रूट मधल्या संख्यांचा गुणाकार करा. रूट 2 इंटू रूट 2 रूट 4 दॅट इज रूट 4 चं स्क्वेअर रूट 2. 16 8 इंटू 2 16. Hence 16 minus 16 equal to 0. Hence the question second complete.